गौराईच्या साड्या खूप आवडल्या होत्या म्हणून म्हटलं दाखवाव्यात एकदा. आज सकाळपासून काय ब्लॉगला सुरुवात केली नव्हती पण म्हटलं चला आता करूया, कारण सकाळची घरातली सगळी कामं आता 2 दिवस तर आवरावरीत पण पूर्ण चकाचक झालं. इथून दाखवते तुम्हाला आपलं कालचं हॉलचं इथलं डेकोरेशन वगैरे सगळं काढून नेले. ब्लॉग सुरू करण्यामागचं कारण म्हणजे आपल्या ह्या गुलाबाला बघा, देशी गुलाबाला आलेली एवढी सुंदर सुंदर फुलं बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि बोलते तुमच्याशी. हे बघा एवढी सगळी आपल्या देशी गुलाबाला आज फुलं आलेत म्हणून म्हटलं चला इथूनच आजच्या ब्लॉगची सगळ्यांना थोडंसं मोटिवेशन मिळेल आपल्या झाडांकडे बघून. म्हणून म्हटलं चला या गुलाबापासूनच आज आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि हे बघा भरगत सगळ्या आल्या, ह्याला सगळ्या किती कळ्या आलेत हे दिसतंय तुम्हाला. एकाच आणि ही एकच फांदी आहे, तिला एवढ्या सगळ्या कळ्या आलेत. आणि हा देशी गुलाब आहे आणि अगदी आपल्या बघा इथं मेंढोर आणि मेंढोरच्या समोर हा देशी गुलाब आहे. सुंदर फुलं आलेत. आज सकाळी बघा फक्त आवरावर करून घेतली सगळी आपली बाहेरची. खरं तर दुपारचे 2 वाजत आलेत, कचरा टाकला नाही. म्हणजे कचरा म्हणजे पाला पाचोळा आहे हा आपल्या झाडाच्या बुडातला वगैरे म्हणजे गोळा केलेला. 8 दिवस झालं खरं तर म्हणजे आवरावर गणपती बाप्पा येण्यापासून वगैरे माझं थोडं राहिलं होतं करायचं स्वच्छता. बाहेरचं दिसत असेल तुम्हाला इथं स्वच्छता करून घेतली सगळी. आणि आपल्या गेटच्या बाहेर सुद्धा बघा ह्या सगळ्या कृष्ण तुळशी उगवलेत, त्यांना सुद्धा दगड लावून घेतले भरपूर व्यवस्थित असे. आणि इथं गेटच्या आत पण ते थोडंसं गवतासारखं जे शोचा प्रकार आहे ना ते गेट लावायला प्रॉब्लेम येत होता म्हणून ते पण सगळं व्यवस्थित करून घेतलं. इकडं सगळं झाडून स्वच्छ करून घेतलं. कुंड्या आहेत बघा इकडल्या बाजूला आपल्या सगळ्या. आबाळ आल्यामुळे थोडंसं तुम्हाला हे दिसत असेल. पारिजातला आपल्या रोज इतकी फुलं यायला लागलेत ना, रोज मोठी पट्टी भरून फुलं निघतात इथं बघा. इतकी ढकललेत सगळे, म्हटलं जाऊ द्या कचरा होऊन जाईल म्हणजे त्याचा छानपैकी. इथं बघा आपल्या गुलाबाला सुद्धा सुंदर फुलं आलेत. ह्या जास्वंदीला हे काल फुलं आलं ते सुकले, आता तोडून टाकते. आणि हे सकाळी बघा इथली कोरपड आहे ना मी सगळी काढली, इतकी पिल्लं झालीत तिला कोरपडीला. एक कोरपड लावलीत बघा, ती सगळी पिल्लंच उगवलेत. आणि ही मोठी पण कोरपड आहे. आणि ही म्हटलं आता ही रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला लावूया. आंब्याच्या बुडात पण हे बघा बरीच पानं पिकून वगैरे पडत होती ना. आंबा आपला बघा आता ऊन पडायला लागल्यापासून असा मस्त एकदम फुटलाय. पण कसला पक्षी येतो काय माहिती, पहाटे पहाटे बघा इथं दिसत असेल तुम्हाला. ती पानच कुरतडून जातं तिथं आंब्याची, म्हणजे डायरेक्ट देठातनंच हे पान आहे ना, तर इथूनच त्या पानाला कट मारून तो पक्षी निघून जातो. इतकी पानं पडली होती ना, ही कवळी सगळी काढली बघा. आणि तिथं तुम्हाला माझा पाय पण दिसत होता, पाय ठेवून अगदी सगळं आवरले. ते बाहेरचं गवत आत आलतं. इथं आहे आपला हा 5 पाकळ्याचा सुंदर असा हा बघा. काय करावं ह्याला कुठून दाखवावं कसा गोकर्ण, एकदम मस्त फुल येते ह्याला गोकर्ण. इकडं आपला चिक्कू, खूप दिवस झाले चिक्कू दाखवलं नव्हता, म्हणलं चला आज आपली झाडं दाखव. आणि चिक्कूला आपल्या छोटे छोटे सुंदर असे चिक्कू आलेत. पण इथं पाणी थोडंसं पावसामुळे झाले त्यामुळे आज ही सगळी झाडं बघा मी इथंपर्यंत अशी उकरून घेतलीत सगळी. म्हणलं थोडीशी माती सुकून जाईल त्याची. ते अगदी घराच्या 4ही बाजूंचं मी आज सगळं झाडून चकाचक केलं, कारण 2 दिवस झाडलं नव्हतं. घरातच त्यांची गौराईची सगळी आवर साफसफाई चालली होती. पण ही फुलं दिसलेली बघून म्हटलं चला आळस न करता ब्लॉगला सुरुवात करूया. आणि इथं पण बघा आपले हे पण खिडकीतला एकदम व्ह्यू भारी दिसतो मस्त. गौराईच्या साड्या दाखवते बोलले होते, चला आतमध्ये दाखवते तुम्हाला गौराईच्या साड्या जवळून कशा आहेत त्या. आपल्या सोप्याबद्दल पण भरपूर कमेंट येतात. व्हिडिओ काढते आणि तुमच्यासोबत सगळी डिटेल माहिती शेअर करते. मला थोडासा वेळ द्या फक्त. ए लड्डू तुझ्या काय कामाचं नाही ते सर. आणि इथं बघा साड्या सगळ्या ह्या पिकोफॉलसाठी रक्षाबंधनच्या वगैरे अशा भरून ठेवल्या होत्या. अरे गप्की काय कामाचं नाही तुझ्या सर. आणि दाखवते तुम्हाला ह्यातल्या फक्त रक्षाबंधनच्या दाखवलेत तुम्हाला. गौराईंच्या साड्या दाखवायच्या होत्या तेवढ्याच दाखवते मी तुम्हाला. मग सगळ्या घड्या मोडल्या की मला सगळ्या परत घालत बसावं लागेल. हे बघा ही अशी साडी आपली गौराईंची, खूप सुंदर रंग आहे. आणि मला ह्याचे काठ खूप आवडले होते ह्या साडीचे बघा. हे असे काठ आहेत ह्या साडीचे. आणि एकदम मऊ असं सॉफ्ट फॅब्रिक आहे ह्याचं. जेवढं मला व्यवस्थित क्लोजअप न दाखवता येईल ना तेवढं मी दाखवते. एकदम सॉफ्ट कपडा आहे, म्हणजे चापून चोपून बसणारी अशी ही साडी. आणि ह्याचे काठच खूप सुंदर आहेत ह्या साडीचे बघा. त्यानंतर ह्याचा हा पदर सेम इरकलचा जसा पदर असतो ना तसा ह्या साडीचा पदर आहे हे बघा. आणि गोंडे ह्याला ऑलरेडी गोंड आहेत, हिरवा पदर आहे. आणि ही अशी आंबा कलरची साडी आहे ही, तर ही पण छान आहे. गौराईची ही आपली दुसरी साडी. खरं तर ह्याचा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ना
गुलाबी शेड दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये ह्याचा शेड डार्क चॉकलेटी रंग. गंध कसा असतो की नाही, आपण जुनं कपाळाला गंध लावायचो लाल आणि चॉकलेटी गंध, सेम तसा काळपट चॉकलेटी रंग आहे ह्या साडीचा. पण काय माहीत ॲक्च्युअल रिअल रंग ह्याच्यामध्ये दिसत नाहीये, म्हणजे पिंकच दिसतोय ह्याच्यामध्ये. असा जरी दाखवला ना तर गुलाबी रंग दिसतोय, पण ही गुलाबी रंगाची बिलकुल साडी नाही, एकदम काळपट चॉकलेटी रंग आहे ह्या साडीचा. आणि ह्या फॅब्रिकमध्ये दोन्ही साड्यांच्या बघा अशी वेगळी शाईन आहे. आणि हे ह्याचे काठ साड्यांचे सेमच आहेत, म्हणजे जोडीच आहे, त्यामुळे काय वेगळं असं दोन्ही साड्यांमध्ये काय नाही, फक्त पदर पण सेमच आहेत. फक्त ह्याच्या पदराला इथं चॉकलेटी रंग येतो आणि त्याच्या पदराच्या गोंड्याच्या अगोदर इथं पिवळा रंग येतो, एवढंच फक्त, बाकी काही नाही. आपण साड्या खूप सुंदर सॉफ्ट आहेत, ह्या अशा साड्या घातल्या ना खूप छान दिसतात. आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज आहेत ना बॉटल ग्रीन कलरचे निघलेत आणि हे दोन्ही बाजूला हे दडी आहेत. अशा ह्या आपल्या साड्या आहेत. तुम्हाला सगळ्यालाच ह्या गौराईच्या साड्या खूप आवडल्या होत्या, म्हणून म्हटलं दाखवाव्यात एकदा. तर खूप छान दिसते बघा, अशा अंगावरती टाकल्या ना, हे बघा शेड खूप सुंदर. गौरायांना तर माझ्या खूप सुंदर दिसत होत्या. गौराईचा ब्लॉग बघितला नसेल तर शेवटी लिंक देईन, तुम्ही नक्की बघा. आणि कधी इथून पुढे जेव्हा कधी मी ह्या साड्या घालायचं योग येईल तेव्हा तर तुम्हाला दिसेलच नक्की. त्यानंतर हे आपली दुसरी साडी, हे बघा ही पण छान आहे. घातल्यानंतर लुक म्हणजे मस्त येतो अशा साड्यांचा. आणि सॉफ्ट आहेत, महत्वाचं म्हणजे ह्या साड्या नेसून आपण घरातली सगळी कोणतीही कामं करू शकतो. नाही तर बाकीच्या काठपदराच्या साड्या वगैरे जर घालून काम करायचं म्हणलं तर घामाने जीव नको नको होतं. तसं ह्या साड्या तुम्ही दिवसभर जरी घातल्या तर काही हरकत नाही. खरं तर आज तुमच्यासोबत मी 2 दिवसाचा मिळून एकत्र व्लॉग शेअर करते. गणपती बाप्पा जाण्याच्या आदल्या दिवस आणि नंतरचा दिवस. गणपती बाप्पा जाणार या भावनेनं ना अगदी सकाळपासूनच करमत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरतीही किती 12 वाजलेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. परंतु तसंच या जड मनाने इथं बाप्पांना जाताना शिदोरी देण्यासाठी मस्त असे मोदक बनवायचे चालू होते. दीदीला हळदीची पानं आणायला लावली होती. म्हटलं चला बाप्पांना जाताना हे उकडीचे मोदक देऊया, तेही स्पेशल हळदीच्या पानावरती केलेले. म्हणून इथं मस्त असे मोदक शिजायला घातले. 15 ते 20 मिनिटं छान असे हे मोदक उकडून घेतले. त्याचबरोबर जेवणासाठी गणपती बाप्पांनाही नैवेद्य दाखवता यावा म्हणून छान अशी बटाट्याची भाजी बनवली होती. तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की बरंच तेलकट खाण्यात येते गौराईच्या फराळामुळं, थोडीशी कमी तेलकटच भाजी बनवली होती. आणि सुक्की भाजी, गवारीची शेंग, भात आणि मोदक असा काही स्वयंपाक होता. चपाती बनवून घेईपर्यंत इथं मोदक सुद्धा छान असे हळदीच्या पानावरचे उकडून झाले. सगळ्या घरामध्ये या मोदकांचा वास दरवळत होता. त्यानंतर दिदोला म्हटलं छान असं गणपती बाप्पांना जेवणाचं आणि हे मोदकाचं ताट नैवेद्य दाखवून घे, म्हणजे आपण आरती करून घेऊया. खरं तर माझा रोजचा स्वयंपाक फक्त आणि फक्त 1.5 तासात होतो, परंतु आज मला काही केल्या स्वयंपाकच उरकत नव्हता. एवढ्या सोप्या साध्या स्वयंपाकाला मला जवळजवळ 11:30 वाजले होते आणि आणखी आरती सुद्धा करायची राहून गेली होती. मग ठरलं असं होतं की मोदक जेव्हा होतील तेव्हाच मोदकाचा नैवेद्य, जेवणाचा नैवेद्य दाखवून मगच आरती करून घेऊयात म्हणून. जर त्या वर्षी बाप्पा घरून जाताना आमच्या घरी रडारडी पडापडीचा कार्यक्रम हा चालूच असतो. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी कृष्णाला खूप खूप वाईट वाटतं, म्हणजे त्या दोघींना सुद्धा. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांचा भाऊच आहे, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. इथं दिदोने बघा नैवेद्य मस्त असा बाप्पांना दाखवून घेतेय. जसं की जुनी लोक म्हणतच आलेत बघा, माणसं घरात आलेली खपतात पण गेलेली खपत नाहीत. जसं आपल्याला एखादा पाहुणा, आपले कोणी नातेवाईक आपल्या घरी एखाद दुसऱ्या दिवसासाठी किंवा कितीही दिवसासाठी मुक्कामासाठी येऊ द्या किंवा 2 तास थांबण्यासाठी सुद्धा अगदी भेट घेण्यासाठी येऊ द्या, गेल्यानंतर जसं आपलं घर मोकळं म्हणजे अगदीच रिकामं वाटतं, तसंच गणपती बाप्पाच्या जाण्यानं सुद्धा तसंच वाटतं. त्यानंतर आहो पण आले, म्हणजे 11:30ला एकदा आरती करून घेतली आम्ही आणि गणपती बाप्पाची पाठवणी खरं तर आम्ही 4:30-5ला केलती. म्हणजे ही दुसऱ्यांदाची आरती चालू आहे. मग त्यानंतर आहो गणपती बाप्पांना घेण्यासाठी आलते. मग आम्ही सगळ्यांनी परत एकदा बाप्पांची घरीच आरती करून घेतली. हे 3 जण गणपती बाप्पांच्या विसर्जनाला चल म्हणत होते, पण माझं धाडच काही होत नव्हतं विसर्जनाला जाण्याचं. यापूर्वी खूप वेळा गेले आहे, पण का माहिती यावेळेस विसर्जनासाठी मला जावंसं वाटत नव्हतं. आणि यावर्षीचे गणपती बाप्पा पण थोडेसे आमचे वेगळे होते. नेहमी जास्वंदीच्या फुलात किंवा असे मांडी घालून बसलेले गणपती बाप्पा असायचे, पण यावर्षीचे आमचे जे बाप्पा होते ना ते लोडला अगदी आरामात टेकून बसलेले होते. त्यामुळे घरातलं वातावरणही त्याच पद्धतीचं होतं. म्हणजे एक ऊर्जा असते ना की आरामात निवांत सगळं शांत आहे, कुठली गडबड गोंधळ नाही, अशा पद्धतीचं त्यांच्याकडे बघून फील येत होता.
त्यामुळे विसर्जन करताना आणखीन दुःख होत होतं. आणि 4-5 दिवस झालं सारखं मनात असं वाटायचं की नाही विसर्जन करावं या गणपती बाप्पांचं, ठेवावं का म्हणून. मी तुम्हाला हा प्रश्नही करणार होती की गणपती बाप्पांचं विसर्जन नाही केलं आणि ठेवले तर चालतील का, परंतु परत मनात विचार आला की आपली लेकरं जशी सुट्टीला गेल्यानंतर माघारी येण्याची आपण आतुरतेनं वाट बघत असतो, तसंच पार्वती माता सुद्धा गणपती बाप्पांची त्यांच्या येण्याची आतुरतेनं वाट बघत असेल. म्हटलं चला पुढच्या वर्षी आणखीन येणारच आहेत ना, त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी सुट्टी संपवून पाठवूयात. म्हणून मग गणपती बाप्पांना निरोप दिला आणि गणपती बाप्पा घरात ठेवायची म्हणजे त्या पद्धतीची व्यवस्था पाळणूक ही व्हायला हवी किंवा त्यांची सेवा नित्यनेमाने व्हायला हवी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आणि गणपती बाप्पांना गोड पाणावलेल्या डोळ्यांनी हसत हसत आम्ही सगळ्यांनी निरोप दिला. इथं या दोघींचं ना भांडण चालू होतं की मी घेते का तू घेते, हे नेहमीच असतं. आणि कृष्णा, तुम्ही जर याच्या मागचे ब्लॉग कधी पाहिले असतील तर कधीच कृष्णा गणपती बाप्पा आणतानाही दुसऱ्याच्या हातात द्यायला तिची इच्छा होत नाही आणि जातानाही गणपती बाप्पांना कोणाच्या हातात इच्छा द्यायची तिला होत नाही. तीच घेऊन जाते आणि तीच घरी पण घेऊन येते. त्यानंतर बघा सुरुवातीलाच ब्लॉगमध्ये तुम्हाला जे गुलाब दाखवले होते ना, तेच गुलाब आत्ता किती उमलले आहेत.